जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना या निवडणुकीमध्ये मतदाररूपी राजापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बेलवंडी गटामधील हंगेवाडी गणाचे उमेदवार संदीप नागवडे आणि बेलवंडी गणाचे उमेदवार सावता लक्ष्मण हिरवे हे जनतेपर्यंत पोहोचण्याची एकही संधी आपल्या हातून जाऊ देत नाहीये. या गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने नियोजनबद्ध प्रचारामध्ये मतदारापर्यंत पोहोचण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. बेलवंडी गटामधील अनेक गावांमध्ये नागरिकांना अनेक मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित राहावं लागते. आरोग्य, गटारी, रस्ते या मूलभूत सुविधा मतदारांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा भाजपा उमेदवारांचा मानस आहे. या प्रसंगी उमेदवारांनी मतदारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं. मी संदीप नागवडे हंगेवाडी पंचायत समिती गणातून भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी करीत आहे. या ठिकाणी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मी एक कार्यकर्ता असून शेतकरी कुटुंबातील एक कार्यकर्ता आहे आणि राज्याचे माजी मंत्री आणि तालुक्याचे भाग्यवताते आदरणीय बबनरावजी दादा पाचपुते साहेब यांनी मला या निवडणुकीच्या माध्यमातून ही उमेदवारी देऊ केलेली आहे की वांगदरी ग्रामपंचायतचा मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून वांगदरी गावामध्ये जे घोटाळे झाले, गैरप्रकार झाले, ते सर्व गैरप्रकार लोकांच्या समोर मांडून या ठिकाणी लोकांची होत असणारी दिशाभूल, केला जाणारा भ्रष्टाचार सर्व या ठिकाणी निर्भयपणे लोकांच्या समोर मांडलेला आहे. त्या ठिकाणी कारखान्याच्या अध्यक्षांकडून शेतकऱ्यांना दमबाजी केली जाते. जर तुम्ही आमच्या विरोधात मतदान केलं तर आम्ही तुमचा कोणत्याही प्रकारचा ऊस गाळप केला जाणार नाही. खरं तर ही अतिशय हृदय अशा प्रकारची गोष्ट आहे की ज्या सभासदांच्या जीवावर तुम्ही कारखाना या ठिकाणी सत्ता भोगताय, त्या सभासदांना जर आपण दमदाटी करत असाल तर निश्चितपणे सभासदसुद्धा शांत बसणार नाही. त्याचा झटका तुम्हाला या निवडणुकीत सभासद दाखवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. म्हणून वांगदरीची जनता असेल, हंगेवाडी गणातील मडेवडगाव असेल, हंगेवाडी असेल, सिरसगाव, बोडका, बोरी, पिसोरे असेल, या गावातील सर्व लोकांनी अतिशय भरपूर अशा प्रकारचा पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून या हिवरे बाजार असेल किंवा राळेगण सिद्धी असेल अशा प्रकारची आदर्श गाव योजना या गणामध्ये राबवण्याचा माझा मानस आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे की कमळासमोरील बटन दाबून आम्हाला काम करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने द्यावी अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सावता लक्ष्मण हिरवे पंचायत समिती बेलवंडी गणातून भाजप पक्षातर्फे उमेदवारी घेऊन उभा आहे. तरी या बेलवंडी गणातील मूलभूत सुविधा म्हणजेच रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांवरती मी मुख्यत्वे करून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्ण वेळ सर्वसामान्य जनतेबरोबर राहण्यासाठी वचनबद्ध आहे. बेलवंडी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष 2 वेळेस भूषवणारे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी स्वतःचा विकास साधण्यासाठी फक्त जिल्हा परिषदेची सत्ता उपभोगली. मी माझ्या या कार्यकाळात जर मला मतदारांनी निवडून दिलं आणि नाही जरी नाकारलं तरीसुद्धा मी सर्वसामान्य जनतेबरोबर कायमस्वरूपी राहण्यासाठी वचनबद्ध आहे. या ठिकाणी बेलवंडी आणि शेजारील गावांना जोडणारा कुठलाही रस्ता पूर्णपणे डांबरीकरण झालेला नाही. महादेववाडी ते बेलवंडी स्टेशन ते महादेववाडी लोणी गेटपर्यंतचा रस्ता या ठिकाणी अनेक वेळेस आंदोलनं झाली तरी पण रस्ता डांबरीकरण झाला नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी समोरील उमेदवारांनी फक्त स्वतःचा विकास साधला. या ठिकाणी पैशावरती मतदान विकत घेण्याचा या उमेदवारांचा प्रयत्न असून जनता हा प्रयत्न निश्चितपणे फोडून काढेल आणि पूर्णपणे मला मतदान देऊन विजयी करण्यासाठी जनता स्वतःसुद्धा या ठिकाणी माझ्या प्रचारात उतरलेली आहे. या ठिकाणी विरोधक ऊस न नेण्याची भाषा करतात. कारखाना काय कुणाच्या मालकीचा नाही, सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य सभासदांचा कारखाना आहे. जर कारखान्याने ऊस नेला नाही तर आम्ही आंदोलन करू. कारखाना चालू होण्यासाठी सुद्धा आम्ही त्यावेळेस आंदोलन करून कारखान्यावर ऊस सर्व सभासदांचा जाईल अशा प्रकारचे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असे मी या ठिकाणी आपणा सर्वांना ग्वाही देतो. आणि 16 तारखेला कमळासमोरील बटन दाबून आम्हा भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.